हा आमचा गौरव आहे। हा सर्वात आमच्या सहित सेवा प्रकल्पात येणारे पाहुणे म्हणजे जे बी इथले देणगीदार आहेत किंवा जे विजिटर असतात त्या सर्वांचा आवडता आणि सर्वांच्या आठवणीत राहणारा हा गौरव, हा शांतनू आणि ही संध्या, हे तिन्ही बाळ एके आईचे आहेत। तर कोविड-19 जे की पहिल्या लाटेमध्ये यांचं मायेचं क्षेत्र हरवलं। गौरव अतिशय लहान होता, अगदी 2.5-3 वर्षाचा पेक्षाही वय कमी होतं गौरवचं। ह्या गोष्टीची ह्याला कल्पना नव्हती, कारण कोविडच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये डेड बॉडी घरी पाठवली दिली जायची नाही, म्हणजे ते नातेवाईकांचे स्वाधीन करायचे नव्हते, तर ते दवाखान्याच्या मार्फतच त्याची विल्हेवाट लावली जायची, म्हणजे तिकडच ते विधी व्हायचा। आणि ह्या गोष्टीची ह्या बाळांना कल्पना नसल्यामुळे आजही कल्पना नाही त्या गोष्टीची। तर कधी कधी गौरवला आठवण येते की मम्मीला थोडंसं फोन करायचं आहे, माझ्या मम्मीला कधी भेटायचंय, मला मम्मीला फोन लावून द्या ना, असं हे होतं। त्यावेळेला आम्हालाही खूप गैरवरून येतं, परंतु आम्ही ह्याच्यासाठी काही मम्मी तयार केल्यात। त्याने प्रामुख्याने मुंबईमधून कविताताई खेडकर असतात, जळगावहून मनीषा बोलते कधी कधी, तर एक त्याची आई म्हणून त्याला ते बोलणं करून दिलं जातं त्या ठिकाणी। आणि जेव्हा कोणी येऊन विचारतं किंवा तुझी मम्मी कुठे आहे, तर तो आजही सांगतो की मम्मी दवाखान्यात आहे आणि डॉक्टरांनी तिला आराम करायचं सांगितलंय। परंतु लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचा हट्ट धरतो तो सकाळीच की बाबा मला मम्मीकडे जायचंय किंवा मम्मीला भेटायला घेऊन यायचंय म्हणून। असं आहे। ज्या वेळेला ही घटना घडली आणि ही बाळ पुरकी झाली, त्या वेळेला त्याच्या आईचे आई वडील म्हणजे ह्यांचे आजी आजोबा हे पण लोकांचे इथं त्या काळामध्ये सालगडी म्हणून शेतामध्ये कामाला होते। दगडगाव म्हणून गाव आहे बीड तालुक्यामध्येच, तर त्या दगडगावामध्ये आठवले बंधू आणि त्यांनी आणि ते पण वृद्ध आहेत। त्यांच्याही घरात 18 विश्व दारिद्र्य, कारण खूप हालाकीची परिस्थिती, ऊसतोड कामगार, पुन्हा शेतमजूर अशा संकटातून, आणि हा 3 लेकरांचा बोझ हा शेतकऱ्याला, शैक्षणिक शेतकऱ्याला किंवा एखाद्या शेतमजुराला हा न पेलवणारा बोझ आहे म्हणून, आणि वय पण झालेलं म्हणून आपण ह्या लेकरांचा कसा सांभाळ करणार म्हणून ते एक चिंतित होते। परंतु आमची एक या ढेकणमोहा गावातलीच कन्या त्यांच्या गावात दिलेली संगीता, त्या संगीतानं सांगितलं की आमचा दादा एक असा ढेकणमोहामध्ये काम करतो पसायदान सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून, आणि तुम्ही यांना जवळ घेऊन ठेवण्यापेक्षा आणि ऊसाच्या फडात नेण्यापेक्षा ऊस तोडणीला तुम्ही त्या ठिकाणी टाका म्हणून मग ते संगीताच्या म्हणण्यानुसार त्यांनी मग हे 3 बाळं मागच्या 3 वर्षापूर्वी इथं घेऊन आले ते आणि या ठिकाणी टाकलं। तर आता त्यांना एवढं हक्काचं घर मिळालंय, आम्ही आई वडील मिळालो त्यांना, आणि असं जाणवत नाही त्यांना की आपण आता पोरके आहोत। अगदी घरातल्या म्हणजे जसे जन्मदाते आई वडील असतात तसं आमच्याशी लागून आहेत। कुठली बी ह्यांना म्हणजे हे नाही राहिलेली, चिंता नाही राहिलेली। आता यावर्षी शांतनूचं नाव पहिलीला घातलेलं आहे। संध्या शाळेत 2रीच्या वर्गात जाते, परंतु अजून 6 वर्ष पूर्ण न झाल्यामुळे गौरव शाळेत जात नाही, म्हणजे त्याचं नाव घातलेलं नाही। तो शाळेत जातो, मुलांसोबत बसतो, तिथं खिचडी वगैरे खाऊन येतो। शाळेतला स्टाफ पण तिथले राऊत सर आहेत, शिंदे सर आहेत, खाऊ देतात ना तुला, खाऊ वगैरे तिथं देतात, गीते सर देतात खाऊ, है ना। आणि त्या खाऊमुळे मग तो आपलं सिद्ध त्याला एकट्याला करमत बी नाही, मग त्यामुळे तो शाळेत यावर्षी चाललेला आहे। तर मी महाराष्ट्रभरातल्या सर्व बांधवांना, समाज बांधवांना विनंती करेल की या प्रकल्पात गौरव आहे, शांतनू आहे, संध्या आहे, असे एकूण 70 बाळं आहेत, जेणेकरून यामध्ये 43 मुलं आहेत आणि 27 मुली आहेत। आणि या सर्व लेकरांचा सांभाळ करण्यासाठी आमच्याकडे कुठलंही आर्थिक पाठबळ नाही, आमचा कुठलाही दुसरा व्यवसाय नाही, किंवा मी किंवा माझी पत्नी कुठल्याही नोकरीला नाहीत, आणि त्यामुळे आम्हाला तुमच्यासारख्या समाजातल्या दात्यांची खूप मोठी गरज आहे। या लेकरांसाठी तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहावं अशी मी सर्व मायबाप जनतेला विनंती करतो।
आपल्या परिवारातील वाढदिवस, लग्न, लग्नाचा वाढदिवस, पुण्यतिथी किंवा वास्तुशांती अशा शुभ प्रसंगी आपण वंचिताच्या उन्नतीसाठी हात देऊ शकता। आमच्या ऑनलाईन दानपेटीच्या माध्यमातून तुम्हीही सहकार्य करू शकता। स्क्रीनवर दिसत असलेला QR कोड स्कॅन करा आणि पसायदान सेवा प्रकल्पाला मदत करा। आपली मदत कुणाचं तरी भविष्य ठरवणार आहे।